नमस्कार. हॅलो सखीच्या आजच्या भागात सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. गावात चूल फुंकून स्वयंपाक करणारी स्त्री असेल किंवा शहरामध्ये अगदी धावपळीतनं गर्दीतून जाणारी स्त्री असेल, नोकरीला पोहोचणारी असेल, या दोघींमध्ये एक गोष्ट मात्र समान आढळते. जेव्हा सर्दी होते, खोकला होतो, श्वास लागतो किंवा धाप लागते, 2 पावलं चाललं की दमायला होतं. असं जरी झालं तरी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही जीवनशैलीमध्ये जगणारी स्त्री पहिल्या प्रथम काय करत असेल तर थातूर मातूर आपल्याला माहिती असलेली औषध पाणी करायचं आणि मग ही जी लक्षणं आहेत, हे जे खोकला किंवा सर्दी आहेत, तात्पुरतं थांबल्यासारखं होतं. ते झालं की मग दुसरा दिवस सुरू. आपण सर्दी, खोकला, कफ झालाय किंवा दम लागतोय, या साऱ्या श्वसन संस्थेचे हे जे विकार होतात याकडे गंभीरपणे तोवर बघत नाही जोवर त्याला खरोखर आपण ज्याला असं म्हणतो कफमध्ये अगदी रक्त पडलं की आपल्याला वाटतं की नाही आता डॉक्टरकडे गेलंच पाहिजे. त्यापूर्वी खरं म्हणजे ही जी लक्षणं आहेत, जो खोकला आहे, सर्दी आहे, त्याकडे नीट व्यवस्थित बघण्याची, डॉक्टरचा सल्ला घेण्याची गरज असते आणि तेच आपण बरोबर करत नाही. म्हणूनच आज आपण गंभीर रूप धारण करण्या अगोदर श्वसन संस्थेचे जे काही विकार आहेत किंवा अगदी गंभीर स्वरूप धारण केलेले जे विकार आहेत, त्या विकारांची माहिती घेणार आहोत आणि त्याच्यावर उपचार कसे, कुठे आणि काय प्रमाणात होऊ शकतात याबद्दलही जाणून घेणार आहोत. याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या विषयातले तज्ज्ञ आपल्याकडे आलेले आहेत. त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर अनिल मडके. त्यांनी छातीरोग तज्ज्ञ हा त्यांचा विषय आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एमडी देखील केलेला आहे. 14 वर्ष त्यांनी सांगलीमध्ये प्रॅक्टिस केलेली आहे आणि साधारणतः सर्वसाधारणपणे अवेलेबल नसणाऱ्या, उपलब्ध नसणाऱ्या अशा काही टेस्ट आहेत, जशी की ब्रॉन्कोस्कोपी आहे, पल्मोनरी फंक्शन टेस्ट आहे किंवा एलर्जी टेस्ट आहे, यासारख्या टेस्ट, यासारख्या चाचण्या सांगलीसारख्या शहरामध्ये उपलब्ध करून देण्याचं त्यांचं महत्त्वाचं काम आहे. आपण त्यांचं हॅलोसखीमध्ये स्वागत करूयात. डॉक्टर हॅलोसखीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. नमस्कार. मला ठाऊक आहे आपल्या सर्वांना श्वसन संस्थेचे जे काही लहान विकारांपासून ते अगदी मोठ्या प्रमाणात रौद्र रूप धारण केलेले विकार आहेत, त्या सगळ्याबद्दल डॉक्टरांना प्रश्न विचारायचे आहेत, तुमच्या अडचणी विचारायच्या, समस्या विचारायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला आमचे दूरध्वनी क्रमांक लागणार. आमचे क्रमांक लिहून घ्या. 24908050 आणि 24988050. मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी क्रमांक डायल करून त्यानंतर आपला प्रश्न विचारायचा आहे. आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूयात, पण तत्पूर्वी माझ्या वाचनात आलेली एक महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगावीशी वाटते. महत्त्वाची अशा कारणाने की ती बातमी खरं तर पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक अशी नाही, मात्र त्या बातमीचा एकंदर आवाका लक्षात घेता त्यावर आता लवकरच काहीतरी करावं शासनाने देखील आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन देखील अशी वेळ आली असं वाटतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुख्यतः सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये मुलींच्या प्रमाणामध्ये, जन्मदरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, असं 2003च्या आकडेवारीनुसार, सर्वेक्षणानुसार स्पष्ट झालंय, जे आत्ताच प्रसिद्ध झालेलं आहे. दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला जो सधन वर्ग आहे, या वर्गामध्ये मुलींच्या जन्मदरामध्ये घट झालेली जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येते. याहूनही अधिक महत्त्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्येच एड्सचं, HIV ची लागण होण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आपल्याला दिसतं. या तिन्ही एकमेकात हात गुंफून आलेल्या ज्या नकारात्मक किंवा खरोखर गंभीर, काळजी करायला लावणाऱ्या ज्या बातम्या आहेत, त्यावर खरोखर आता लवकर काहीतरी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आता आपण पुन्हा आपल्या चर्चेकडे वळूयात. डॉक्टरांना आपल्या वतीने मी पहिला प्रश्न विचारते. आपण जरूर संपर्क साधा आणि डॉक्टरांना प्रश्न विचारा. डॉक्टर, पहिला प्रश्न असा की श्वसन संस्थेचे विकार नेमके कुठले कुठले होऊ शकतात? श्वसन संस्थेच्या विकाराकडे जाण्यापूर्वी थोडं मी सांगतो की माणूस हा अन्नाशिवाय काही महिने जगू शकतो, पाण्याशिवाय काही दिवस जगू शकतो, पण हवेशिवाय म्हणजे श्वासाशिवाय काही मिनिटं देखील जगू शकत नाही. तर असा हा श्वास त्रासदायक ठरू शकतो अशी कुठले विकार आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दमा, त्यानंतर COPD हा दम्यासारखाच एक वेगळा विकार, सर्दी, ॲलर्जीचे वेगवेगळे प्रकार, सायनोसायटिस, याशिवाय आपल्या देशामध्ये धुमाकूळ घालणारा किंवा गंभीर रूप धारण केलेला क्षयरोग म्हणजे फुफ्फुसाचा क्षयरोग हा विकार, याशिवाय व्यवसायजन्य विकार, फुफ्फुसाच्या विकारामुळे हृदयावर येणारा ताण ज्याला आपण क्रॉनिक कॉर्पल्मोनेल म्हणजे अगदी नाकात दम आणणारा आजार, याशिवाय फुफ्फुसाच्या आवरणामध्ये पाणी साचणं आणि यात सर्वात वरकडी करणारा आजार म्हणजे फुफ्फुसाचा कर्करोग, याशिवाय ज्याचं निदान होत नाही असे अनेक आजार आहेत ज्यामध्ये इंटरस्टिशियल लंग डिसीज किंवा दुर्मिळ असणारे काही आजार, अशा ह्या विकारांचा समावेश या फुफ्फुसाच्या विकारांमध्ये होतो. डॉक्टर, या सर्व विकारांबद्दल आपण अगदी सखोल तुमच्याकडनं मार्गदर्शन घेणार आहोत. तत्पूर्वी आपण पहिला दूरध्वनी घेऊ. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर अंबरनाथहून आपल्याला प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार, बोला. सर, पूर्वी ब्रॉन्कियल अस्थमासाठी केवळ गोळ्या आणि इंजेक्शन अशी ट्रीटमेंट होती.
आणि आता मात्र स्प्रेची ट्रीटमेंट अवेलेबल झालेली आहे. बरोबर. तशाच पद्धतीनं स्टेटस अस्थमॅटिक कंडिशन मध्ये हो. काही नवीन संशोधन झाले का? दुसरा प्रश्न असा होता हा. की पल्मोनरी फंक्शन टेस्ट बद्दल जरा सविस्तर सांगू शकाल का? धन्यवाद सर. हा, सर. धन्यवाद. अगदी चांगले, योग्य लोक प्रश्न. जागरूक किती झालेत याचं प्रत्यंतर या प्रश्नांमधून आपल्याला येत आहे. तर पहिला प्रश्न आपण जो विचारला खूप चांगला प्रश्न विचारला, कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये अगदी क्रांतिकारक असे बदल झालेले आहेत आणि या बदलांमधला पहिला बदल म्हणजे उपचार घेण्याची पद्धत. आपण आता दम्याच्या कारणांकडे न वळता उपचारच आपण बघणार आहोत. तर यामध्ये आपण बघतो की आजार जिथं झालाय त्या ठिकाणी जाऊन उपचार करणं. म्हणजे आपण ज्यावेळी गोळ्या घेतो किंवा सिरप घेतो त्यावेळी ते औषध पोटामध्ये जातं, पोटामधून मग रक्तवाहिन्यांमध्ये पसरतं, शोषून घेतलं जातं आणि मग फुफ्फुसावर ते परिणाम करतं. दमा हा श्वासनलिकांचा विकार आहे, सर्वांना माहिती आहे. तर इन्हेलर्स जे आहेत ते इन्हेलर्स, त्या इन्हेलर्समधून औषध जे जातं ते प्रत्यक्ष श्वासनलिकांमध्ये जातं आणि श्वासनलिकांवर परिणाम करून त्या श्वासनलिका रुंद होऊन दम्याचा त्रास कमी होतो. आता स्टेटस अस्थमाटिकस म्हणजे ज्यावेळी दम्याचा तीव्र अटॅक येतो त्याला अॅक्यूट सिव्हिअर अस्थमा असंही म्हणतात. तर या आजारामध्ये पूर्वी इंजेक्शन्स किंवा सलाईन दिलं जायचं आणि आजकाल जे काही बदल झाले आहेत त्यामध्ये इन्हेलर पद्धतीमधल्या एक पद्धत म्हणजे नेब्युलायझेशन पद्धत. नेब्युलायझर नावाचं एक छोटं मशीन असतं आणि त्या मशीनमध्ये औषध घालून त्याचं वाफेमध्ये एरोसोलमध्ये रूपांतर केलं जातं. ही वाफ कडक नसते, गरम नसते, रूम टेम्परेचरलाच ही वाफ असते आणि ही वाफ श्वासावाटे घेतली जाते, तोंडावाटे घेतली जाते. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या औषधांद्वारे ज्यावेळी आपण उपचार घेतो त्यावेळी रुग्णाला वेगळे प्रयास करावे लागत नाहीत. म्हणजे श्वास त्याच्या गतीनं घेतला जातो आणि ती घेऊन ह्या एरोसोल आतमध्ये जातो आणि त्वरित इफेक्ट करतो. पूर्वी ह्या एरोसोलमध्ये फारसे प्रकार उपलब्ध नव्हते. आता वेगवेगळ्या प्रकारची औषधं, त्यामध्ये स्टिरॉइड सुद्धा आहेत आणि अशा अॅक्यूट अटॅकमध्ये स्टिरॉइड घ्यायला काही हरकत नाही या नेब्युलायझेशनद्वारे. आणि अॅक्यूट सिव्हिअर अस्थमामध्ये कदाचित काही लोकांना या नेब्युलायझेशन बरोबर एखादं इंजेक्शन द्यावं लागतं आणि औषधं नवनवीन प्रकारची आहेत. त्या सर्व औषधांची नावं आता नको सांगायला, पुढच्या प्रश्नात आपण बोलू. आणि दुसरा प्रश्न आपला जो होता तो पल्मोनरी फंक्शन टेस्ट. पल्मोनरी फंक्शन टेस्ट म्हणजे फुफ्फुसाची कपॅसिटी मोजण्याचं एक साधन. आपण माहितीये की मधुमेह झाला की ब्लड शुगर बघतो, रक्तातील साखर तपासतो, किंवा ताप आला तर थर्मोमीटरने आपलं शरीराचं तापमान बघतो, किंवा ब्लड प्रेशर वाढलं तर स्पिग्मोमॅनोमीटर नावाच्या ब्लड प्रेशरच्या मशीननी ब्लड प्रेशर तपासतो. तसं फुफ्फुसाचं काय झालेलं आहे हे बघण्यासाठी पल्मोनरी फंक्शन टेस्ट करतात. रुग्णाला एका विशिष्ट कॉम्प्युटराइज्ड मशीनद्वारे त्या रुग्णाला फुंकायला लावतात. तो वेगाने फुंकतो म्हणजे फुंकणं नसतं, जोराने श्वास सोडणं, जोराने श्वास घेणं, त्याची विविध पद्धती आहेत. तो श्वास घेण्याचा वेग जो आहे किंवा सोडण्याचा वेग जो आहे या प्रकारामध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स आम्ही कॉम्प्युटराइज्ड मशीनद्वारे तपासतो आणि मग आम्हाला कळतं की श्वासनलिकेच्या कुठल्या टप्प्यात ऑब्स्ट्रक्शन आहे किंवा नॅरोईंग आहे किंवा फुफ्फुसांच्या वायुकोशांची कपॅसिटी किंवा त्याची क्षमता कमी झाली की नाही. आणि याद्वारे आम्हाला निदान होतं की रुग्णाचा आजार हा दमा आहे की दम्यासारखा सीओपीडी आहे की रुग्णाची एकंदरीत क्षमता कमी झाली आहे. याला आपण पल्मोनरी फंक्शन टेस्ट असं म्हणतो. आपण दुसरा प्रश्न घेऊयात. आपण चैताली भंडारे ठाण्याहून प्रश्न विचारतायत. हॅलो, नमस्कार, बोला. हा, मी चैताली भंडारे ठाण्यावरून बोलते. बोला. मला 2-3 वर्षापासून म्हणजे अस्थमाचा त्रास आहे. माझं रोटाकॅप हॉलर आहे ना ते चालू आहे, ओढते मी आणि ते ओढलं का थोड्या वेळाने लगेच अर्धा-1 तासाने सतत सर्दी होते आणि सर्दी कफ चालूच आहे. त्याच्यावर काही कायमस्वरूपी औषध आहे का? आपलं वय सांगाल का? 35 वर्षे. हा, धन्यवाद. आणि तर रुग्णांमध्ये ह्या इनहेल्ड मेडिसिनचा वापर होतोच. इथं रोटा कॅप्स घेतात म्हणजे त्या या प्रकारचं औषध घेतात. याच्या खोलात मी फारसं जात नाही. तर यांनी सांगितलं की हे रोटा कॅपद्वारे जे औषध घेतात या औषधाने काही तास हा त्रास कमी होतो. मुळात त्यांना सर्दी आहे आणि सर्दी बरोबर त्यांना दम्याचा त्रास आहे हे मी खाली ठेवतो. तर यामध्ये त्यांचं थोडंसं निदान करायला हवं की सर्दीचा त्रास हा सायनोसायटिसचा त्रास तर नव्हे ना. म्हणजे असं की नाकाच्या बाजूला हाडाच्या पोकळ्या असतात, त्यामध्ये दीर्घकालीन जंतू संसर्ग झाला तर आतमध्ये पस साठतो आणि हा पस साचल्यानंतर त्याला वे आउट मिळत नाही. नाकामध्ये जे आत दार असतं
ते दार बंद होतं आणि तिथे इन्फेक्शन झालं की सर्दीचा त्रास कायमस्वरूपी राहतो आणि ही सर्दी खाली जाते. तर यामध्ये रोटा कॅप्स जे आपण घेतो त्या रोटा कॅप्सचेही अगणित प्रकार आहेत. त्यातल्या कुठल्या प्रकारचं औषध तुमच्या डॉक्टरने दिले बघा आणि त्यांना ही तक्रार सांगा की माझं 2 तासच त्रास कमी होतो, दीर्घकाळ त्याचा अंमल राहणारं औषध मला मिळेल का. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची ॲलर्जी किंवा सर्दी आणि दम्याचा त्रास कमी करण्यासाठी जे ॲलर्जन्स आहेत त्याची चाचणी करायला हवी ॲलर्जी टेस्टद्वारे. आणि दुसरा भाग, हे ॲलर्जी चाचणी केल्यानंतर जे जे ॲलर्जन्स तुम्हाला त्रासदायक ठरतात ते ॲलर्जन्स टाळता येतात का याचा विचार करायला हवा. विशेषतः घरातली धूळ, त्या कारणांकडे आपण नंतर येणार, पण तुमची कोणती कारण आहे ते ॲलर्जी टेस्टद्वारे ठरवा. आणि औषधांमध्ये थोडासा बदल केला तर नाकावाटे घ्यायचे स्प्रे, त्यामध्ये सुद्धा नाकाच्या आतल्या पटलावर परिणाम करणारी औषधं, अधिक रोटा कॅप्सचा वेगळा प्रकार, हे कॉम्बिनेशन केलं किंवा याचा योग घडवून आणला तर यांचा त्रास उपयोग नक्की कमी होईल. हो. वर्ध्याहून एक दूरध्वनी घेऊयात. बी राममोहन आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. माझा प्रश्न आहे, प्राणायामनी दमा बरा होतो का? हा, अगदी चांगला प्रश्न आहे. कारण या धावपळीच्या योगामध्ये आज लोकांना योगाचं महत्व पटून यायला लागलं की प्राणायाम हा अत्यंत चांगला असा प्रकार दम्यासाठी उपयुक्त असणार आहे. फक्त एक गोष्ट महत्वाची की ज्यांना तीव्र अटॅक येतो त्या अटॅकच्या काळात हे करायचं नाही. उपचाराने अटॅकवर मात करायची, ॲलर्जन शोधून काढून त्यावर पासून लांब राहायचं आणि इतर काळामध्ये हा प्राणायाम करायचा. फक्त तो शक्यतो बंद खोलीत करावा, थंड हवेत, पहाटेच्या हवेत करू नये. आणि प्राणायाम करताना एखाद्या तज्ञाकडून ती सुरुवात करावी, पटकन पुस्तक वाचून ते करू नये. याचा नक्की फायदा दम्याच्या रुग्णांना होतो. डॉक्टर, आता जे तुम्ही श्वसन संस्थेचे मला काही विकार सांगितले तर त्याची मूळ कारण आपण कुठे शोधू शकतो? अगदी नेमका प्रश्न आपण विचारलात. यामध्ये असं म्हणता येईल मला की इतर शरीरातले अवयव जर बघितले किंवा संस्था बघितल्या तर त्या संस्थेचं संरक्षण करणं बऱ्याच अंशी आपल्या हातात असतं. पण फुफ्फुस किंवा श्वसन संस्था ही अशी संस्था आहे की त्यामध्ये आपला प्रत्यक्ष संबंध वातावरणाशी येतो. म्हणजे आपण जो श्वास घेतो तो नाकातून घेतो आणि हे नाक आणि प्रत्यक्ष फुफ्फुस हे वातावरणाला सामोरं जात असतं. त्या वातावरणात जे जे बदल होतात, वातावरणात जे जे घटक येत असतात त्या घटकांचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. म्हणून सार्वजनिक आरोग्य हे श्वसन संस्थेच्या प्रत्येक आजाराचं कारण मी म्हणेन. आणि हे वातावरण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण या आजारांपासून लांब राहणार नाही. म्हणून मुख्य कारण म्हणजे आपलं वातावरण आणि वातावरणातले वेगवेगळे घटक, असं मला म्हणता येईल. बरोबर. डॉक्टर, वैयक्तिकरित्या देखील असे काही घटक असतात का? म्हणजे बरेचदा असं होतं की घरामध्ये पडद्यांमध्ये सुद्धा इतकी धूळ असते की पडदा सारला की खोकला किंवा सर्दी होते. अगदी मगाशी आपल्याला जो प्रश्न आलाच, तर यामध्ये दम्याचा विचार करता किंवा ॲलर्जीचा विचार करता की मुख्य जे घटक असतात ते म्हणजे धूळ. आणि ह्या धुळीचे 2 प्रकार मी करतो, म्हणजे एक इंडोर डस्ट आणि आउटडोर डस्ट. घरात जी धूळ असते, विशेषतः गृहिणींच्यासाठी हे मोलाचं मार्गदर्शन ठरेल की घरामध्ये आपण बेडरूम मध्ये किंवा अगदी किचन मध्ये त्या माळ्यावरून बोट फिरवलं तर बोटाला आपल्याला धूळ लागते. तर या प्रकारचं जर वातावरण घरामध्ये असेल तर या घरामध्ये दमेकरी हा कायम त्रासलेलाच असणार. ही धूळ टाळायला पाहिजे. विशेषतः बेडरूम मध्ये आपण जे बेड्स वापरतो त्या बेड्सवर धूळ असते आणि ही धूळ जी असते या धुळीमध्ये सूक्ष्म कीटक असतात. डर्मॅटोफॅगॉइड टेरोनिसायनस नावाचा जंतू असतो, अतिशय सूक्ष्म असतो. म्हणजे एका सुईच्या टोकावर हे जवळजवळ 10,000हून अधिक जंतू असतात. हे आपल्या त्वचेचे पापुद्रे खाऊन जगत असतात. तर या धुळीपासून संरक्षण करायचं असेल तर आपल्याला गादीला रेक्झिनचा कव्हर करायला हवा जिथं ज्या घरामध्ये रुग्ण आहेत. आणि बेडशीट्स ही स्वच्छच असायला हवी. आणि धुळीसाठी व्हॅक्युम क्लिनर, अर्थात व्हॅक्युम क्लिनर नव्यानं घेतला की वापरायची हौस असते, नंतर तोही धुळीत पडतो. तर व्हॅक्युम क्लिनर वापरायलाच हवा असं नाही, पण घर स्वच्छ ठेवणं हे अत्यंत महत्वाचं. सांगलीहून एक दूरध्वनी घेऊया. अशोक पाटील आपल्याशी बोलतात. नमस्कार, बोला. हॅलो, मी कवटेपर्यंतवरून अशोक पाटील बोलतो, सांगली. बोला. डॉक्टर साहेबांना मला प्रश्न करायचा आहे. दमा हा जंतू संसर्ग आहे का? आणि दम्याशी निगडीत इतर व्यावसायिक काही कारणे असल्यास ती कोणती? वातावरणाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? किंवा वनस्पतीला जशी ग्रीन हाऊसची गरज असते तशी मानवी शरीराला दमे करायला कोणत्या कारणांची आवश्यकता आहे याबद्दल मार्गदर्शन व्हावे. आपण या प्रश्नांची उत्तरं डॉक्टरांना विचारूया, पण तत्पूर्वी छोटा विराम घेऊ.
आधी 10 दुकानांची पायपीट वर खिशाला चाट हे नको ते घेऊया, हे तिकडे चांगलं मिळतं नको. अहो आपल्याला महाराष्ट्र व्यापारी पेठेत जायचं. काय स्वस्त आणि मस्त विविध गोष्टी एकाच ठिकाणी. महाराष्ट्र व्यापारी पेठ. आमची झक्कास खरेदी झाली. तुमचं काय? तुमची आमची हमखास पेठ महाराष्ट्र व्यापारी पेठ. मंडळी ऐकलत का? केसरीनं आपल्याला दिली आहे सेकंड डिस्काउंट अपॉर्च्युनिटी. आता मात्र ही संधी अजिबात दवडू नका. एपेक्स एअरफेअर सीट्स, रेल्वे रिझर्वेशन्स आणि केसरीच्या सहलीही फुल व्हायला सुरुवात झालीय. तेव्हा त्वरित निर्णय तुमच्याच फायद्याचा. आजच बुकिंग करा आणि निश्चिंत व्हा. केसरी, एक अविस्मरणीय अनुभव. यावर्षी सह्याद्री वाहिनीच्या गणेशोत्सवाचे खास आकर्षण आरती गणेशाची. दररोज सायंकाळी गणरायाची विविध रूपे दाखवणारे दूरदर्शन वृत्तांत. पुणे फेस्टिवल 2005 उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रसारण. अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन सोहळ्याचे मुंबई येथून थेट प्रसारण. प्रस्तुत करता बिर्ला प्लस सिमेंट, प्रत्येक निर्मितीचा प्राण. प्रायोजक बबुल टूथपेस्ट के साथ बिना का टूथब्रश फ्री. बेडेकर केसरी दूध मसाला, छान सुगंध, स्वाद निराळा. बेडेकर केसरी दूध मसाला आणि पार्ले जी, जी माने जीनियस. ब्रेकनंतर आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या चर्चेकडे वळणारच आहोत. श्वसन संस्थेचे विकार याबद्दल आज आपण बोलतो आहोत, मार्गदर्शन घेत आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला आज रात्री 8 वाजता आपला जो एक कार्यक्रम प्रसारित होणार आहे आणि जो खरोखर बघणं खूप रंजक आहे त्याबद्दल सांगते. सोमवार ते बुधवार तिन्ही दिवस आपण रात्री 8 वाजता एखादा चांगला चित्रपट 3 भागामध्ये विभागून दाखवतो. पण अर्थातच सलग 3 तास काढणं आणि एखादा चित्रपट बघणं बऱ्याचदा आपल्याला जमतं असं नाही. आणि याशिवाय या चित्रपटाबद्दलची अवांतर आणि रंजक अशी माहिती देखील आपण मध्ये या चित्रपटाच्या दरम्यान देत असतो. आज आपण सध्या जो दाखवत आहोत कालपासून चित्रपट तो आहे देवकी. आणि आज रात्री 8 वाजता चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. तर आपण जरूर तो चित्रपट पहा आणि आपण त्याचा लाभ घ्या आणि आनंद देखील घ्या. पुन्हा आपण आता आपल्या चर्चेकडे वळूया. डॉक्टर, आपण त्यांचा जो प्रश्न होता की दमा हा जंतुसंसर्गाने होतो का, तर त्याबद्दल आपण सांगूच या आणि त्याबरोबर दम्याची जी माहिती आहे, कारणं आहेत ती देखील तुम्ही प्रेक्षकांना सांगा. बरोबर. यामध्ये दमा हा जो आजार आहे तो अनुवंशिक आजार आहे. तर यामध्ये वेगवेगळी कारणं बघता जंतुसंसर्ग हे एक कारण आहे. म्हणजे जंतुसंसर्ग झाल्यानंतर दम्याचा त्रास वाढतो, बळावतो. प्रत्यक्ष जंतुसंसर्ग हे एकच कारण दम्यासाठी असत नाही. म्हणजे त्या एखाद्या रुग्णाला ती संवेदनशीलता असावी लागते. म्हणजे हायपर रिएक्टिव्ह एअरवेज असं आपण म्हणतो. ते जर असेल तर मग जंतुसंसर्ग कारणीभूत ठरतो. आणि दुसरा प्रश्न त्यांचा जो होता तो म्हणजे व्यवसायाशी संबंधित आहे का. हो, जरूर आहे, जरूर आहे. तर मी असं सांगेन की जे लोक धुळीमध्ये काम करतात किंवा सिमेंटच्या फॅक्टरीमध्ये काम करतात किंवा कॉटन मिल्समध्ये काम करतात, जिथं वारंवार धुळीला सामोरं जावं लागतं. याशिवाय पोल्ट्री सारखा व्यवसाय एखाद्याचा असतो किंवा खतांच्या सानिध्यात जे येतात, औषधांचा कारखाना, रंगाचा कारखाना, प्लास्टिकचा कारखाना, या प्रत्येक व्यवसायामध्ये कोणता ना कोणता घटक ॲलर्जन असतो आणि तो दम्याला कारणीभूत ठरू शकतो. ते त्या प्रकारानुसार ते अवलंबून असतं. आणि तिसरा जो प्रश्न अगदी वेगळा त्याने विचारला का ग्रीन हाऊस इफेक्ट. खरं तर ग्रीन हाऊस इफेक्ट हा चांगला इफेक्ट नव्हे, हे सर्व प्रेक्षकांनी लक्षात ठेवायला हरकत नाही. तर त्यांना असं सांगायचं असेल कदाचित की जो उबदारपणा निर्माण होतो किंवा दमेकरी रुग्णाला काही वेगळ्या वातावरणामध्ये ठेवण्याची गरज आहे का. मी इथं एवढंच सांगेन की पहाटेची थंड हवा दमेकऱ्यांनी टाळायला पाहिजे, हा पहिला भाग. आणि दुसरा भाग म्हणजे उबदार घर असेल तर उत्तमच आहे, पण दिवसभर त्याचं वायुविजन व्हायला पाहिजे. कायमच उबदार ठेवून चालणार नाही. आणि व्हेंटिलेशन असून घरामधली स्वच्छता, मगाशी जो मुद्दा आपण नमूद केला, ती स्वच्छ वातावरण असणं हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर. एवढा इफेक्ट मला वाटतं उपयोगाचा होईल. आणि यामध्ये दम्याची कारणं आहेत. आपण दम्याची कारणं जरूर घेऊ डॉक्टर. तत्पूर्वी आपण एक दूरध्वनी घेऊ. एक प्रेक्षक आपल्याशी बोलतायत दादरहून. नमस्कार, बोला. हॅलो, बोला. माझं वय 56 आहे आणि उंचीच्या प्रमाणात वजन आहे. परंतु माझा असा एक प्रश्न असा आहे की मला उन्हाळ्यामध्ये भयंकर थकल्यासारखं होतं. त्याच्यानंतर थंडीमध्ये मी किती चाललो तरी मला काही त्रास होत नाही. तर याचा संबंध काही फुफ्फुसाची असू शकतो का. थँक्यू. ठीक आहे. आता प्रश्न तुम्ही आता फुफ्फुसांच्या विकारामध्ये आणलेला आहे. तसा प्रत्यक्ष संबंध फुफ्फुसाशी असेल असं नाही, असेलही आणि नसेलही.
कारण तुमचं वजन हे उंचीच्या प्रमाणात आहे नमूद केलेलं आहे. वय 56 आहे, त्यामुळे तुम्ही इतर तपासण्या करून घ्या. म्हणजे कसं की ब्लड शुगर आहे का, साखर आहे का, किंवा रक्तदाब तुमचा वाढलाय का, इतर तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो का, किंवा थायरॉइडचं डिस्फंक्शन आहे का. कारण थकवा येणं हे जवळजवळ प्रत्येक आजारामध्ये असू शकतं. तेव्हा त्या आजारांचं निदान तुम्ही आधी करून घ्या. म्हणजे जनरल चेकअप आधी करून घ्या. फुफ्फुसांच्या विकारामध्ये असेलच असं नाही, पण काही संसर्गजन्य आजार, विशेषतः दीर्घकालीन ब्रॉन्कायटिस असेल किंवा सीओपीडी सारखा आजार असेल किंवा काही वेळा क्षयरोगामध्ये तुम्ही घाबरून जायचं काही कारण नाही. तर तुमचा हा त्रास उन्हाळ्यामध्ये वेगळा आणि हिवाळ्यामध्ये वेगळा असतो, तेव्हा ही शक्यता कमी आहे. तरी सुद्धा जनरल चेकअप करून घ्या. श्वसन संस्थेचा असा एक विकार नाही की ज्यामध्ये हे लक्षण अशा पद्धतीचं असू शकतं. डॉक्टर, दम्याची कारणं आपण मगाशी प्रेक्षकांना सांगत होतो. तर आपण या लॅपटॉपवरती काही पिक्चर्स मी आणलेले आहेत, ती आपण बघूयात. तर दम्याला कारणीभूत जे घटक असतात यामध्ये आपल्याला वेगवेगळे घटक दाखवलेले आहेत. तर मुख्य करून परागकण असतात. या परागकणांचं चित्र इथे दाखवलेलं आहे. याशिवाय हवेतील धूळ आणि धूर हा एक महत्वाचा घटक असतो. घरातली धूळ दाखवलेली वरच्या चित्रामध्ये आणि बाहेरची धूळ बाहेर दाखवलेली आहे. तर लहान मुलांमध्ये जी खेळणी दिली जातात त्या खेळण्यावर सुद्धा धूळ असते. तर ही धूळ आपण टाळायला पाहिजे. याशिवाय पोलन ग्रेन्स म्हणजे परागकण किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जंतू दाखवलेला आहे, डस्ट माइट्स. याशिवाय घरामध्ये आपण कुत्रा मांजर पाळतो किंवा बुरशी असते घरामध्ये. कुत्रा मांजराच्या मलमूत्रामध्ये किंवा त्यांचे केस पडतात घरामध्ये, तर ते कारणीभूत ठरतात. हा जो जंतू दाखवला हा मुद्दाम, कारण जवळजवळ 80% मुलांमध्ये हा जंतू आढळतो. हा अत्यंत इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली हा मोठा करून दाखवलेला आहे, डर्मॅटोफॅगॉइड. याशिवाय इतर बाहेरचे घटक यामध्ये दाखवलेले आहेत. सिगारेट, आपण म्हणतो की स्मोकिंग केलं किंवा धूम्रपान केलं तरच त्रास होतो, पण धूम्रपान करणारा बाजूला राहतो आणि पॅसिव्ह स्मोकिंगमुळे घरातल्या मुलांना आणि गृहिणींना विशेषतः त्रास होतो. मानसिक ताण, आता इथं जरी चित्र पुरुषाचं दाखवलं असलं तरी मानसिक ताण गृहिणींमध्ये, स्त्रियांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळतो. आणि बऱ्याचदा काही स्त्रिया सांगतात की आमच्या घरी काही धूळ नाही, इतकं स्वच्छ वातावरण आहे, मी कुठला व्यवसाय करत नाही, घरामध्येच असते, पूर्ण तब्येतीची काळजी घेते, पण तिचा मानसिक ताण हे एकमेव कारण दम्याचं असू शकतं. ही काही पिक्चर दाखवलेत. फटाक्यांचा धूर विशेषतः विशिष्ट काळामध्ये दमा करण्यासाठी कारणीभूत असतो. आणि रंग किंवा वासाचे काही पदार्थ, बरेच लोक आता हल्ली सेंट वापरतात, तर याचीही अलर्जी असते. घटक जे आहेत महत्वाचे त्यापैकी खाण्याचे पदार्थ, आणि खाण्याच्या पदार्थामध्ये अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे असे खाद्यपदार्थ. मी इथं सांगेन की जे लोक किंवा ज्या स्त्रिया, जी मुलं बंद डब्यातलं किंवा इन्स्टंट फूड्स खातात त्यांनी थोडंसं जंक फूड्स हे टाळलं तर दम्यावर आपल्याला मात करता येईल. बरोबर. अशोक भंडारे यांचा दूरध्वनी घेऊ, ठाण्याहून ते बोलतायत. नमस्कार, बोला. नमस्कार, बोला. हॅलो, आपला प्रश्न विचारा. मला थोडा बऱ्याच वर्षापासून सर्दीचा त्रास आहे, कायमस्वरूपी सर्दी आहे, पण त्यासाठी काय करता येईल उपाय? आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. आपलं वय काय आहे? वय आता 40 आहे, मी शिक्षक आहे. बरं, यांच्या प्रश्नामध्ये बरीच उत्तरं दडलेली आहेत. एक म्हणजे ते शिक्षक आहेत आणि आपल्याला व्यवसायजन्य ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी शिक्षक हा एक महत्वाचा घटक आहे, कारण ते अगदी तन्मयतेने शिकवत असतात मुलांना. आणि अजूनही शहरी भागात सुद्धा खडू आणि फळ्याचाच वापर केला जातो, आणि खडू म्हणजे डस्ट. तर मला सर्व शिक्षकांना, म्हणजे ज्यांना त्रास नाही त्यांनी सुद्धा ही काळजी घ्यायला हवी की डस्टिंग जे केलं जातं ते डस्टिंग करताना आपण वर्गात जाण्यापूर्वी पिऊनला सांगावं, शिपायाला सांगावं. आणि डस्ट जो आहे किंवा डस्टर जो आहे तो ओल्या फडक्याचा वापरावा, तो झाडू नये आणि कमीत कमी लिहावं. शक्य असेल तर खडू पाण्यात भिजवून वापरलायला हरकत नाही, अर्थात ते पाण्यात भिजवल्यानंतर पुसणं अवघड जातं ही मला माहिती आहे. तर दीर्घकालीन सर्दी कशामुळे होते, तर ही सर्दी जी आहे ती ॲलर्जीची सर्दी असते. आणि आणखीन एक लक्षात घ्यायला हरकत नाही की ज्यांना ॲलर्जीची सर्दी आहे त्यापैकी जवळजवळ 50% लोकांना पुढे दम्याचा त्रास होऊ शकतो. तर सर्दीच्या टप्प्यावरच त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. तर यांनी ॲलर्जन्स शोधायला पाहिजे. घराभोवती काही काँग्रेससारखं गवत असेल किंवा घरामध्ये धूळ असेल किंवा टू व्हीलरवर जात असतील, म्हणजे मोटरसायकल किंवा स्कूटर वापरणारे लोक हेल्मेट पूर्ण कव्हरचं वापरायचं. म्हणजे जसं हेल्मेटचा उपयोग डोक्याचं संरक्षण करण्यासाठी होतो तसं फुफ्फुसांचंही तो संरक्षण करतो. कव्हर असलेलं म्हणजे काच असलेलं हेल्मेट त्यांनी वापरावं, मास्क वापरावा.
आणि या सर्दीवर मात करण्यासाठी ॲलर्जन शोधावेत. पुन्हा मी त्याच मुद्द्याकडे येतो. सर्दीसाठी गोळ्या औषधं आहेतच, पण तुमच्या डॉक्टरना विचारून नाकात सोडण्याचा स्प्रे जो असतो तो डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे उपयोग त्याचा करायला पाहिजे. अदरवाईज काय होतं की सर्दी कमी झाली, बाजूला ठेवलं, किंवा 3 वेळा डॉक्टरनी सांगितले 2 वेळा घ्यायचं, गावी गेलो तर घेणार, नाहीतर नाही घेणार. स्वतःच्या हातात ट्रीटमेंट घेऊ नका. आणि आणखीन एक बाब ह्या बाबतीत की ENT सर्जनला दाखवून, म्हणजे नाक कान घशाच्या तज्ज्ञाला दाखवून तिथे पॉलिप आहे का, किंवा नाकामध्ये सायनोसायटिस हा क्रॉनिक दीर्घकालीन सायनोसायटिसचा त्रास आहे का, या गोष्टी रूल आउट करून घ्याव्यात. आणि त्याप्रमाणे तुमची दीर्घकालीन सर्दी सुद्धा आटोक्यात येते. बरेच जण आजूबाजूचे लोक सांगतात की तुझी सर्दी काही कमी येणार नाही, तू काही करू नकोस, हे देशी औषध किंवा काहीतरी झाडपाला, तर हे काही करू नका, तज्ज्ञांचा सल्ला घ्या, होईल ते. विश्वास सकपाळ आपल्याशी बोलतायत ठाण्याहून. नमस्कार. नमस्कार. दम्यावर बहुराष्ट्रीय औषधी कंपन्या व्हेंटोलिन सारखी व तत्सम प्रकारचे स्प्रे त्यांनी बाजारात आणले आहेत. त्याचा दम्यावर उपयोग कितपत योग्य आहे, त्याचा दीर्घकालीन वापर केल्यावर काही साईड इफेक्ट वगैरे होतात का? धन्यवाद. स्प्रे बाबत बऱ्याच जणांच्या मनामध्ये भीती असते की तशी बऱ्याच प्रकारच्या स्प्रे किंवा इन्हेलर्स उपलब्ध आहेत. मी इथं थोडं तुमच्या माहितीसाठी दाखवतोय. तर इन्हेल्ड म्हणजे श्वासावाटे घ्यायची जी औषधं आहेत त्यामध्ये हा एक मीटर डोस इन्हेलर याला म्हणतात. यामध्ये हा कॅनिस्टर दाबल्यानंतर यातून असा स्प्रे बाहेर पडतो. तुम्ही इकडे लक्ष द्यायला हरकत नाही की असा बाहेर पडतो. तर यामध्येच त्यांनी जे नाव सांगितलं औषधाचं ते उपलब्ध आहे. अशी बऱ्याच प्रकारची औषधं उपलब्ध आहेत. तर इथं बहुराष्ट्रीय कंपन्या असा काही भेदभाव करायचं गरज नाही आहे असं मला वाटतं. उपलब्ध असलेल्या प्रकारांमध्ये जे औषध स्वस्त आहे आणि जे उपयुक्त आहे ते घ्यायला हरकत नाही. तर ह्या औषधामध्ये साल्ब्युटॅमॉल नावाचं औषध असतं. साल्मेटारॉल नावाचं आणखीन एक औषध आता बाजारामध्ये उपलब्ध आहे. दोन्ही औषधं चांगली आहेत. दीर्घकालीन घेतल्यामुळे साईड इफेक्ट अगदी निग्लिजिबल, म्हणजे 0.01% म्हणायला हरकत नाही. ते साईड इफेक्ट नाहीत म्हणायला हरकत नाही. पण यामध्ये इतर प्रकारची जी औषधं आहेत त्याचे काही साईड इफेक्ट, विशेषतः स्टिरॉइड्सचा परिणाम लहान मुलांवर होतो. म्हणजे वय वर्ष 4 पर्यंत या स्टिरॉइड्सचा परिणाम थोडा बहुत होत असतो. पण जे देणारे डॉक्टर्स आहेत, प्रिस्क्रिप्शन देणारे डॉक्टर्स आहेत, त्यांच्या मनात हे असतं तेव्हा ते कमीत कमी डोस ते देतात. तर त्याची काळजी करायचं कारण नाहीये. आणखीन याचा वापर अर्थातच डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे, साईड इफेक्ट होत नाही म्हणून काही वेळा काय होतं की अशा प्रकारचा इन्हेलर तो साधारण 1 महिनाभर जातो. पण काही लोक अटॅक येतो किंवा बरं वाटतं म्हणून दर 2 तासाला, आणि काही महाभाग 2 दिवसात इन्हेलर संपवणार आहेत. तर इतका अतिरेकी वापर नको. इन्हेलरचा साईड इफेक्ट नाहीये. बरोबर. सोनाली आपल्याला प्रश्न विचारतात पुण्याहून. हॅलो, बोला. मला 6 महिने पावसाळ्यात म्हणजे पावसाळा चालू झाला की त्रास होतो. तर इन्हेलर्स मी कंटिन्युअसली वापरते आणि नंतर 6 महिने अजिबात उन्हाळ्यात त्रास होत नाही, कशाचाही वापर करत नाही. तर पावसाळा चालू झाला की डिसेंबर पर्यंत त्रास असतो. तर काय म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंट किंवा दुसरं काय आहे का? आणि उन्हाळ्यात अजिबात त्रास होत नाही मला, म्हणजे काहीच बघावं सुद्धा लागत नाही. तर यामध्ये आपला जो ॲलर्जीचा प्रकार आहे तो इपिसोडिक अस्थमा आपण म्हणतो. तर पावसाळा सुरू झाला की परागकणांची संख्या बरीचशी वाढते. वेगवेगळे परागकण हवेमध्ये वाढतात आणि एका घनमीटरमध्ये हजारोच्या संख्येने हे परागकण असतात. तर हे परागकण आपल्याला ॲलर्जी करतात. तर तुमच्यासाठी माझा सल्ला असा राहील की तुम्ही ॲलर्जन शोधा पुन्हा एकदा, आणि कुठे गेल्यानंतर त्रास होतो. मी तर सांगेन की ज्यांना ॲलर्जीचा त्रास आहे त्यांनी आळस न करता एक डायरी घालावी. डायरीमध्ये लिहावं. म्हणजे तुम्ही दैनंदिनी लिहित नसाल तरी निदान या दम्यासाठी किंवा ॲलर्जीसाठी डायरी घाला. डायरीमध्ये नमूद करा की मी इथं गेले होते आणि मला यावेळी त्रास झाला आणि इथं मी हे खाल्लं आणि इतक्या वाजता त्रास झाला. असं केल्यानं काय होईल की तुम्हीच तुमचे डॉक्टर बनाल आणि डॉक्टरना जाणारा जो पैसा आहे, डॉक्टरांकडे गेल्यानंतर घालावा लागणारा, तो कमी होईल. आता 6 महिने तुम्हाला त्रास होतो तर यासाठी ॲलर्जन शोधणे हा पहिला भाग. पावसाळ्याच्या वातावरणामध्ये काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. इथे मी सांगेन की या अनुषंगानं की आपण या पावसाळ्यामध्ये डास होतात आणि डास पळवण्यासाठी मॅट्स वापरतो. काही डास पळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मॅट्स, मग ती गोल अगरबत्ती असेल किंवा मॅट असेल किंवा केमिकल असेल, या तिन्ही प्रकारांनी आपला दमा हा वाढतो. तेव्हा त्याचा वापर अजिबात करू नका. या काळामध्ये बाहेर पडताना पायामध्ये मोजे घाला, भले चप्पल असू देत किंवा बूट असू देत. बाहेर पडताना हल्ली स्त्रिया वापरतातच की मास्क किंवा रुमाल वापरणं. धुराच्या ठिकाणी जाणं टाळणं आणि या काळातला त्रास कमी करण्यासाठी ॲलर्जन्स टाळणं. उपचार, आता तुम्ही म्हटलात की कंटिन्युअस औषधं घ्यायची का, तर पुन्हा इनहेल्ड ड्रग्जमध्ये
कंटिन्युअस घेण्यासाठी आणि कधीतरी घेण्यासाठी औषध ते तुम्हाला डॉक्टर बरोबर. सांगतील. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवू, तत्पूर्वी एक ब्रेक. शादी उत्सव या त्योहार लिज्जत पापड़ हो हर बार कर्रम कुर्रम कुर्रम करम मजेदार लिज्जतदार स्वाद में लिज्जत लिज्जत पापड़. श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड़ का विशुद्ध मिश्रण. खरेदी 10 दुकानांची पायपीट वर खिशालाच्या ठे नको ते घेऊया हे तिकडे चांगलं मिळतं नको. अहो आपल्याला महाराष्ट्र व्यापारी पेठेत जायचं. काय स्वस्त आणि मस्त विविध गोष्टी एकाच ठिकाणी. महाराष्ट्र व्यापारी पेठ. आमची झक्कास खरेदी झाली. तुमचं काय? तुमची आमची हमखास पेठ महाराष्ट्र व्यापारी पेठ. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. एक प्रेक्षक पवईहून आपल्याला प्रश्न विचारतात, त्यांचा दूरध्वनी आपण ऐकूयात. नमस्कार, बोला. नमस्कार डॉक्टर. बोला. नमस्कार. आमची मुलगी 7 वर्षाची आहे आणि तिला 6 वर्षापासून अस्थमॅटिक अटॅक्स आणि एका वेळी ॲलर्जिक स्नीजेस 30 to 40 ॲट अ टाइम आणि त्यामुळे तिला स्टेरॉइड्स आणि स्प्रेज आणि आपण दाखवल्याप्रमाणे रोटाकॅप आणि आता एवढं सगळं करून आम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट करतोय. पण त्यामुळे तिची तब्येत एवढी म्हणजे शी हॅज बिकम सो वीक. मला नेहमी असं वाटतं घरात एवढी स्वच्छता ठेवून सगळं तिचं ॲलर्जिक फूड एव्हरीथिंग कंट्रोल करून अजूनही मला वाटतं की आमच्याकडून आपण अजून मॅक्झिमम काय करू शकू. तिच्या सगळ्या टेस्ट वगैरे करून एव्हरी टाइम असंच येतं की तिला पोलन्सची ॲलर्जी असेल, टॉयज वगैरे सगळं मॅक्झिमम पॉसिबल तिला अगदी नीट ठेवून सुद्धा मला असं वाटतं की ती अगदी सगळे म्हणतात एवढी कडकी अशी का दिसते. तर आमच्याकडून तिला मॅक्झिमम काय करता येईल. आणि दुसरं म्हणजे की तिला पुढे म्हणजे लंग्सची आपण म्हटल्याप्रमाणे प्राणायाम किंवा ह्या सगळ्याची जोड देऊन तिला व्यवस्थित कसं ठेवता येईल. धन्यवाद. आपल्या आता कन्येला जो त्रास आहे त्यामुळे तुम्ही किती त्रासलात हे कळतं, तुमची अर्ज आम्हाला दिसते. यामध्ये मी तुम्हाला असं सांगेन की आपण जी काळजी घेता ती अत्यंत रास्त आहे. याशिवाय काही गोष्टींची काळजी आणखीन काही कमी पडते का हे आधी पाहावं लागेल. त्यामध्ये आपली कन्या मुलगी जे खाते त्या खाण्याकडे थोडं विशेष लक्ष आहे का. कारण काही वेळा काय होतं, आता तुम्ही देत नसाल पण काही गृहिणी किंवा माता हे आपल्या बाळाला चहा देत असतात. तर चहा किंवा बाजारात अन्य काही पौष्टिक म्हणून काही बंद डब्यातली खाद्य असतात, ते जर तुम्ही अगदी न चुकता दुधाबरोबर देत असाल तर ते थांबवा. मी नावं मुद्दाम घेत नाही कारण जाहिरातीमध्ये आपण पाहतो. तर या प्रकारचं खाद्य जर ती खात असेल तर तुम्ही दररोज ॲलर्जन्स देता. काही फळं विशेषतः केळी ही जर मुलीला मोठं होण्यासाठी किंवा ताकद वाढण्यासाठी देत असाल किंवा अन्य काही फळं, त्यामध्ये सीताफळ असू शकतं, तर या फळांची ॲलर्जी मुलांना असू शकते. आणखीन याशिवाय आता तुम्ही वातावरणाची काळजी घेताय तर मला असं वाटतं की तुम्ही डायरी लिहायला हवी आणि तुम्ही शोधायला हवं. लहान मुलांचा जो काही ॲलर्जीचा किंवा दम्याचा त्रास असतो त्यामध्ये डिफरन्शियल डायग्नोसिस करायला पाहिजे. ते असं की तुमच्या मुलीला दमा म्हणून जे लेबल केलेलं आहे तो दमाच आहे का. कारण श्वासनलिका आधीच लहान असतात मुलांच्या. यामधल्या लहान श्वासनलिका म्हणजे ब्रॉन्क्युल्स. सो इफ इट इज ब्रॉन्क्युलायटिस सो ट्रीटमेंट इज बिट डिफरंट. म्हणजे ट्रीटमेंट थोडीशी वेगळी असू शकते. आणि मुलीला जो जंतू संसर्ग होतो त्याचं कारण काय जर होत असेल तर यामध्ये तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुरू केली तर माझं असं सांगणं राहील की इनहेलर्स किंवा रोटाहेलर्स जे वापरता त्याचं स्पेसिफिकेशन महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जर चेस्ट फिजिशियन कडून औषध घेत असाल तर उत्तम, नसेल तर चेस्ट फिजिशियन गाठा. कारण आता नवनवीन औषधं बाजारात आलेली आहेत, त्यातला वापर हा नेमका होतो का आणि रोटाहेलर मुलगी जी घेते ती नेमक्या पद्धतीनं घेते का. कारण औषधं दिली जातात, रोटाहेलर वापरला जातो, पण रोटाहेलर जर विशिष्ट पद्धतीनं वापरला जात नसेल आणि औषध जर त्या श्वासनलिकांमध्ये व्यवस्थित डोसमध्ये मात्रेमध्ये जात नसेल तर मुलीला बरं वाटत नसावं कदाचित. आणि आणखीन एक, दीर्घकालीन काही इन्फेक्शन जंतुसंसर्ग जर मुलीच्या फुफ्फुसांमध्ये किंवा शरीरामध्ये अन्यत्र असेल तर मुली ह्या किंवा रुग्ण हे दाद देत नाहीत. तर या अनुषंगानं मला सांगावं वाटतं की वय वर्ष 8 पर्यंत जर हा त्रास वारंवार होत असेल तर तारुण्यात हा त्रास ब्रॉन्किक्टायसिसच्या रूपाने किंवा अन्य विकाराच्या रूपाने तोंड काढू शकतो वर. म्हणून तुमच्या मुलीसाठी तुम्ही पॅनिकी होऊ नका. तर काही दम्याविषयी माहिती देणारी मराठीतली किंवा इंग्रजीमधली पुस्तकं उपलब्ध आहेत. पालकांनी घ्यावयाच्या काळजीबद्दल मी सांगितलं, तुम्ही ऐकलंय, तुम्ही पुस्तकात वाचा.
एक मात्र सांगेन की रेक्झिनच्या कव्हरचं कव्हर तुमच्या गादीला वापरा. मुलीच्या बेडशीट स्वच्छ असावीत. यात महत्वाची बाब म्हणजे मुलगी अंगणात जाताना ती पायात स्लीपर चप्पल घालते का बघा, नसेल तर घाला. मोजे तिला वापरायला सांगा. स्कूलमध्ये तुम्ही तुमच्या मुलीला ज्या स्कूलमध्ये घातला ती रिक्षाने किंवा ऑटोनी जात असेल, कारनी जात असेल, त्याच्याबरोबर कोणती मुलगी असते. वर्गात शेजारी बसणारी मुलगी आजारग्रस्त आहे का, ती वारंवार शिंकणारी आहे का, म्हणजे जीवनशैलीमधले सगळे बारकावे थोडक्यामध्ये तिला त्रास कुठून होतो हे शोधायला पाहिजे. कारण दीर्घकालीन आहे, तर यासाठी हे शोध घेणं आणि त्यावर उपचार घेणं महत्वाचं. चतुरा जगधने आपल्याला प्रश्न विचारतायत. गोरेगावून त्यांनी फोन केलाय. नमस्कार, बोला. हॅलो, बोला. नमस्कार. हा, माझा प्रश्न असा आहे की विचारा. हा, माझी बहीण 21 वर्षाची आहे. तिला मागील 2 वर्षापासून सर्दीचा त्रास होते. अगोदर नव्हता, पण आम्ही खूप ट्रीटमेंट केल्या, पण तिला दमा म्हणजे एक्झॅक्ट दमा नसून फक्त रात्रीचा तिला खूप श्वास इतका नाक सोनतं की तिला श्वास घ्यायला पण जमत नाही आणि झोपायला पण होत नाही. तोंडाने श्वास घ्यावा लागतो. बरोबर. हा, तिला आम्ही खूप हे केलं, म्हणजे असं पंप वगैरे आणि ते इनहेलर वगैरे युज केले, पण काहीच उपयोग होत नाही त्याचा. बरोबर. आणि स्टीम सुद्धा तिचा रोज चालूच आहे, स्टीमिंग घेणं. तर मग सांगतो त्याबद्दल. तर आता तुमच्या जो रुग्ण आहे तर त्यांना सर्दीचा त्रास आहे आणि गेल्या 2 वर्षापासून आहे. तर ॲलर्जीचा त्रास हा वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सुरू होतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. मला आत्ताच सुरू झाला आणि हा कसा दमा असू शकेल असं म्हणायचं काही कारण नाही. आणि एक दम्याचं लक्षण आहे की रात्रीचा त्रास होणं, रात्रीचा खोकला येणं, छाती वाजणं. फक्त ते इनहेलर्स जे घेतात किंवा औषधोपचार जो घेतात तो नेमक्या पद्धतीचा आहे का, आणि आता आम्ही जी कारणं नमूद केली त्या कारणांची तुम्ही काळजी घेता का, ते अवॉइड करता का, हे बघायला हवं. आणि 21 वर्षाचा जो तुमचा रुग्ण आहे, त्या ज्या गृहिणी आहेत त्यांच्यामध्ये इतर काही लक्षणं आहेत का इतर आजाराची, याची तपासणी करून ॲलर्जन शोधण्याची टेस्ट केली तर मला वाटतं हा रात्रीचा होणारा त्रासही कमी होईल आणि जरूर होईल. कारण या वयात आजार अगदी सहजपणे आटोक्यात येतो. याचं काही फारसं काळजीचं मला नाही वाटत. डॉक्टर, मगाचपासून आपण बरेचदा याबाबत चर्चा केली की ॲलर्जी जी आहे ती शोधायला हवी, ती कुठली आहे बघायला हवं. डॉक्टर, पण बरेचदा असं दिसतं की रुग्णाला, म्हणजे तुम्ही डायरी मेंटेन करा हे खूप चांगलं सांगितलं, पण ॲलर्जी नेमकी कसली आहे हे कळत नाही. कारण दिवसभरात जरी आपण काय काय केलं हे जरी पाहिलं तरी, तर अशा वेळेला काय करायचं. म्हणजे खाण्यापिण्यातल्या दाण्याची ॲलर्जी असेल तर ते कसं शोधायचं हे आपण प्रेक्षकांना सांगू. यामध्ये खूप चांगल्या पद्धती आता उपलब्ध आहेत आणि यातली एक पद्धत म्हणजे ॲलर्जी टेस्टिंग. जवळजवळ 200हून अधिक प्रकारचे ॲलर्जन्स आपण टेस्ट करू शकतो. खरं तर आपल्या देशात काही गोष्टींची कमतरता जरूर आहे. कोणत्या गोष्टींची कमतरता की ॲलर्जन्सचं टेस्ट केल्यानंतर रुग्णाला घ्यावयाची काळजी, रुग्णाने घ्यावयाची काळजी. तर यामध्ये धूळ आहे किंवा आपल्या आसपास असणाऱ्या बुरशीचे प्रकार आहेत. म्हणजे अगदी मी सांगतो की खेड्यात शेंग असते किंवा धान्य असतं, ते घरामध्ये टाकलं जातं, पोत्यामध्ये भरलं जातं, तर यामध्ये विशिष्ट बुरशी वाढते. किंवा शहरी भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फूड्स आपण वापरतो. तर ह्या प्रत्येक प्रकारच्या ॲलर्जनची टेस्ट करता येते आणि त्या ॲलर्जीची तीव्रता एखाद्या रुग्णामध्ये किती आहे हे नेमकं शोधता येतं. आणि हे एकदा शोधलं की मग ते ॲलर्जी टाळण्यासाठी काय करायचं हे आम्ही सांगतो. काही रुग्णांमध्ये मात्र ही ॲलर्जी कायमची घालवण्यासाठी इंजेक्शन्स उपलब्ध आहेत. ते मात्र आम्ही रुग्णांचं सिलेक्शन करतो. त्या नेमक्या प्रकारच्या रुग्णामध्ये काही वर्षे हा उपचार घेऊन ही ॲलर्जी नाहीशी करता येते. बरोबर. मानसी जोशी आपल्याला प्रश्न विचारतायत. गिरगावून त्यांनी दूरध्वनी केलाय. हॅलो, नमस्कार, बोला. हा, नमस्कार. मी मानसी जोशी गिरगाव मधून बोलते. बोला. मला असं प्रश्न विचारायचा डॉक्टरांना की जे अस्थमाचे पेशंट्स आहेत त्यांना एअर कंडिशन मध्ये झोपणं हे शाप आहे की वरदान आहे. की असं म्हणतात की एअर कंडिशनमुळे हवा चांगली होते, त्यातल्या प्रदूषणाचा, बाहेरच्या प्रदूषणाचा प्रभाव कमी होतो आणि त्यामुळे स्वच्छ हवा होते. पण ह्यामुळे खरंच होतं का? कारण माझी मुलगी आहे, तिला मी झोपवलं तर कधी कधी मला असं वाटतं ती सकाळी उठल्यावर जरा खोकते. आणि हा एसी हा चांगला आहे की नाही? आणि दुसरा प्रश्न असा आहे की जे स्टेरॉइड्स देतात त्याच्यामधून मुलांना स्थूलता येते का? जरूर. मुलीचं वय? तिचं वय आहे 11 वर्षे. हा, बरं. तर प्रश्न दोन्हीही तुमचे चांगले आहेत. तर एखादी गोष्ट ही विज्ञानानं शोधलेली गोष्ट शाप की वरदान हे आपल्या हातात असतं. तेव्हा एसीचा तसा परिणाम प्रत्येक रुग्णावर होतो असं नाही. जर एसीचा मेंटेनन्स चांगला असेल आणि एसीचं तुम्हाला तत्व माहिती असेल की एसी काय करतं की आतलीच हवा पुन्हा रिसर्क्युलेट करत असते. आतली हवा तीच तिथेच देत असते. तेव्हा आतली हवा स्वच्छ ठेवणं आणि आज जर कार्पेट वगैरे असेल तर नियमितपणे त्याची स्वच्छता ठेवणं आणि एसी असलेल्या भागामध्ये
पायातल्या वाहना न घालता येणं ही महत्वाची काळजी जर आपण घेतली तर एसी हे वरदान आहे. आणि अर्थात एसीचं टेम्परेचर जे आहे ते आपल्याला टॉलरेट होईल एवढ्याच प्रमाणात ठेवावं. जास्त तापमान खाली आणलं तर त्याचा त्रास होतो. बघा मी काय सांगितलं की एसी ही ठराविक टेम्परेचर पर्यंत आपल्याला सहन होईल इतकी ठेवली तर त्याचा त्रास नाही होत. एसी स्वच्छ रूममध्ये रूमचा मेंटेनन्स असेल त्रास नाही होत. टेम्परेचर खाली आणलं तर त्रास होतो. हवेची स्वच्छता बिघडली तर त्रास होतो. त्या रूम मध्ये एखादा रुग्ण असेल दुसरा, तुमच्या बेडरूम मध्ये दुसरी मुलगी आहे, तिला सर्दी झाली आहे, एसीच्या रूम मध्ये दुसऱ्या मुलीला सर्दी होणारच. हा झाला पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न आपण जो विचारला तो म्हणजे स्थूलता येते का, स्थूलता येते का. खूप चांगलं ऑब्झर्वेशन आहे तुमचं. तर दीर्घकाल जर स्टिरॉइड्स घेतले तेही जास्त मात्रेमध्ये घेतले तरच स्थूलता येऊ शकते. अर्थात स्थूलता येतेच असं नाही. आणि स्थूलता येत असेल तर त्या मुलीमध्ये इतर काही अनुवंशिक घटक आहेत का किंवा इतर थायरॉइड सारखे काही विकार आहेत का हेही तपासून घ्यायला हवं. पण स्थूलता येऊ शकते हे मात्र खरं आहे. बरोबर. डॉक्टर, आता हे वेगवेगळे जे रोग तुम्ही आम्हाला सांगितले तर त्याच्या तपासण्या देखील वेगवेगळ्या प्रकारच्या असतील, त्याबद्दल आपण प्रेक्षकांना सांगू. हा, अगदी. आता आपण आधुनिक ज्या तपासण्या आहेत त्यामध्ये एक पल्मोनरी फंक्शन टेस्ट नावाची टेस्ट असते. आपण या स्क्रीनवर थोडंसं पाहूया की काय काय आपल्याला करता येतं. तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर आधी हा मुद्दाम मी स्टेथोस्कोप दाखवलाय. हा अत्यंत महत्वाचं असं हे उपकरण आहे की आमच्या डॉक्टरी भाषेमध्ये याला आपण मंगळसूत्र असं म्हणतो डॉक्टरांचं. तर हे असावंच, कारण हे असल्याशिवाय डॉक्टर आहे कळत नाही. तर याचा श्वसन संस्थेमध्ये फार मोठा फायदा होतो, कारण हे तपासल्यानंतर फुफ्फुसांचं काम कसं चाललंय हे आपल्याला कळतं. रक्ताच्या काही तपासण्या, खोकल्यामधून जी थुंकी बाहेर पडते त्याच्या तपासण्या, त्याचं कल्चर, कारण आपल्यामध्ये जंतुसंसर्ग आहे का हे बघण्यासाठी आपल्याला प्रयोगशाळेतल्या चाचण्या उपयोगी पडतात. यानंतर फुफ्फुसाचा एक्सरे, कारण अगदी तालुका किंवा खेडेगावात सुद्धा आता एक्सरे उपलब्ध आहे आणि अत्यंत स्वस्त अशी चाचणी. यामध्ये प्राथमिक निदान कोणत्याही आजाराचं होऊ शकतं. फुफ्फुसामध्ये सोनोग्राफीचा उपयोग फारसा होत नाही, पण ज्यावेळी फुफ्फुसाच्या आवरणात पाणी होतं त्यावेळी त्या आवरणात पाणी आहे की फुफ्फुसात गाठ आहे किंवा कॅन्सर सारखा विकार आहे हे सोनोग्राफीद्वारे कळतं. ब्रॉन्कोस्कोप हे एक महत्वाची तपासणी आहे आणि यामध्ये फायबर ऑप्टिक ब्रॉन्कोस्कोप नावाचं जे मशीन आहे ते नाकामधून घातलं जातं. रुग्णाला पूर्ण भूल द्यावी लागत नाही, रुग्णाला फारसा त्रास होत नाही आणि कोणत्याही आजाराच्या प्राथमिक पातळीवर, विशेषतः कर्करोग किंवा क्षयरोग याचं निदान या ब्रॉन्कोस्कोपीद्वारे होऊ शकतं. फुफ्फुसाचा सिटी स्कॅन जिल्हा स्तरावर हे उपलब्ध आहे. पुन्हा एकदा इंटरस्टिशियल लंग डिसीज किंवा दीर्घकालीन काही विकार, कॅन्सर याचं निदान यावर होऊ शकतं. ह्या सिटी स्कॅनच इथं चित्र दाखवलेलं आहे. आणखीन यानंतरची जी चाचणी आहे, मी पुढे जातोय, तर पल्मोनरी फंक्शन नावाची जी टेस्ट आहे ती टेस्ट फुफ्फुसाची क्षमता बघण्याची सुरुवातीच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं, ती एक चाचणी अत्यंत महत्वाची. समीश कागदरे आपल्याशी बोलतायत कल्याणहून. नमस्कार, बोला. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की माझं वय 33 पूर्ण आहे आणि मला गेली 8 ते 10 वर्ष सायनसचा त्रास आहे. वर्षभर सर्दी नसते, पण हवा बदलली की नाकातनं कंटिन्युअसली पाणी वाहतं. त्याच्यावरती मी औषधोपचार वगैरे केलेला आहे. सध्या मला काही त्रास होत नाही. कधी कधी जिना चढलं किंवा चाललं तर थोडंफार दमल्यासारखं होतं. ह्याच्यातनं पुढे दम्याचा त्रास होऊ शकतो का, आणि होत असेल तर आता मी काय काळजी घेतली पाहिजे? जरूर या प्रश्नाचं उत्तर आपण डॉक्टरांना विचारूया, पण तत्पूर्वी एक छोटी विश्रांती. खरेदी 10 दुकानांची पायपीट वर खिशाला ठे नको ते घेऊया, हे तिकडे चांगलं मिळतं नको. अहो आपल्याला महाराष्ट्र व्यापारी पेठेत जायचंय. काय स्वस्त आणि मस्त विविध गोष्टी एकाच ठिकाणी, महाराष्ट्र व्यापारी पेठ. आमची झक्कास खरेदी झाली. तुमचं काय? तुमची आमची हमखास पेठ, महाराष्ट्र व्यापारी पेठ. मंडळी, ऐकलत का? केसरीनं आपल्याला दिली सेकंड डिस्काउंट अपॉर्च्युनिटी. आता मात्र ही संधी अजिबात दवडू नका. एपेक्स एअरफेअर सीट्स, रेल्वे रिझर्वेशन्स आणि केसरीच्या सहलीही फुल व्हायला सुरुवात झालीये. तेव्हा त्वरित निर्णय तुमच्याच फायद्याचा. आजच बुकिंग करा आणि निश्चिंत व्हा. केसरी, एक अविस्मरणीय अनुभव. गणेशोत्सवानिमित्त डाबरलाल दंतमंजन तर्फे सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी खास भेट. अष्टविनायकांचे दर्शन घडवणारा लोकप्रिय मराठी चित्रपट अष्टविनायक. प्रसारण बुधवार दिनांक 7 सप्टेंबर दुपारी 3:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. पाहायला विसरू नका डाबरलाल दंतमंजन सुपरहिट मराठी चित्रपट अष्टविनायक.
प्रायोजक डाबरलाल दंतमंजन. डाबरलाल दंतमंजन म्हणजे सॉलिड इंडियन दात. सहप्रायोजक नवीन नोकिया 2600 कलर फोन. प्रत्येक खिशात रंग. ब्रेकनंतर आपलं स्वागत. श्वसन संस्थेमुळे होणारे विकार याबाबतची चर्चा आपण चालू ठेवू, पण तत्पूर्वी उद्याच्या हॅलो सखीचा विषय काय आहे ते जाणून घेऊ. उद्या बुधवार, दिनांक आहे 7 सप्टेंबर आणि आपला विषय आहे गणेश आराधना. उद्या गणपती बसतायत तेव्हा आपण हा विषय घेतलेला आहे आणि सहभागी होणार आहे डॉक्टर यशवंत पाठक, साहित्यिक आणि संत वाङ्मय अभ्यासक. जरूर आमचा कार्यक्रम पहा आणि या नंबरवर सहभागी व्हा. 24908050 आणि 24988050. आता आपण ब्रेक पूर्वी आलेल्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टरांना विचारूया. डॉक्टर, त्यांचा प्रश्न होता हवा बदलामुळे देखील त्रास होतो आणि सायनस आहे असं वाटतं. बरोबर. आपण इथं थोडंसं एक दोन चित्र बघूयात. तर यामध्ये नाकाची आतली रचना दाखवलेली आहे. तर यामध्ये नाकाची पोकळी जी आहे त्या पोकळीमध्ये हवा जाते आणि तिथून मग श्वासनलिकेत पुढे जाते. याच्या पुढे गेल्यानंतर इथं दाखवलंय सुंदर सुरेख असं चित्र आहे. नाकाची पोकळी, यामध्ये इथं जीभ आहे आणि इथून हवा खाली जाते आणि याच्यानंतर इथं पोकळ्या दाखवलेल्या आहेत. तर यामध्ये ह्या पिंक कलर ज्या आहेत, ज्या गुलाबी रंगाच्या ह्या पोकळ्या असतात. तर होतं कसं की काही वेळा या आतमध्ये इथं सायनसच्या आतमध्ये इथं डेव्हिएटेड सेप्टम म्हणजे नाकाला थोडासा वक्रता आली असेल नाकाच्या आतल्या पडद्याला, तर त्या सायनसमध्ये पस होतो आणि हा पस होऊन तिथे अडकतो. यालाच सायनोसायटिस म्हणतात. तर आपल्याला या प्रकारचा जर त्रास असेल तर तिथे आतल्या बाजूला सायनस मधून जी पोकळी असते नाकामध्ये येणारी, तिथे जर पॉलिप असेल किंवा तिथे जर सूज आलेली असेल तर तुम्ही नाक कान घशाच्या तज्ञाला दाखवून एखादं पंक्चर किंवा ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला यानंतर दमा होऊ नये म्हणून तुम्ही स्वच्छतेची काळजी, धुळीपासून लांब राहणं, धुरापासून लांब राहणं, धूम्रपान करत नसाल तर उत्तमच आहे. पण इतर धूम्रपान कुणी करणारे शेजारी आहेत का, तर या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही अवेअरनेस ठेवणं आणि टू व्हीलर वापरत असाल तर मास्कचा किंवा हेल्मेटचा वापर करणं, एवढ्या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला दम्यापासून लांब राहता येईल. आणि क्रॉनिक सायनोसायटिससाठी पुन्हा एकदा की नाक कान घशाच्या तज्ञाला तुम्ही भेटा. बरोबर. डॉक्टर, हे जे वेगवेगळे श्वसनाचे विकार तुम्ही सांगितले त्याच्यावर उपचारांच्या कुठल्या पद्धती उपलब्ध आहेत? अगदी महत्वाचा प्रश्न. डॉक्टर, आपण एक प्रश्न आलाय सिंधुदुर्गहून, तो आधी घेऊया. राजीव वाळके आपल्याशी बोलतात सिंधुदुर्ग इथून. हॅलो, नमस्कार. बोला, आपला प्रश्न विचारा. बोलतोय. बोला. राजीव वाळके देवगडवरून बोलतोय. बोला. बोला. माझ्या सासऱ्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होतो. त्यांना डॉक्टरांकडे नेऊन दाखवलं. डॉक्टरांनी असं सांगितलं की ते जेव्हा आपण श्वास आत घेतो आणि बाहेर सोडतो त्यावेळेला तो बाहेर न जाता त्यांच्या फुफ्फुसात जातो आणि त्यांचं पोटबीट फुगतं. तर त्याच्यावर डॉक्टर काय सल्ला देतील काय? जरूर. त्यांचं वय काय आहे? 79 वर्षे. ठीक. तर हा वय हा महत्वाचाच फॅक्टर आहे, घटक आहे. तर यामध्ये याला एम्फायझिमा असं म्हणतात. एम्फायझिमा म्हणजे काय होतं की श्वासनलिकांच्यातून हवा जी जाते ती वायुकोशात जाते आणि वायुकोश जे असतात त्यांचं काम असं स्पंजासारखं असतं. म्हणजे ते आकुंचन पावतात, प्रसरण पावतात. हवा आत घेतली की प्रसरण आणि बाहेर सोडताना आकुंचन पावतात. तर स्पंजसारखे असणारे जे वायुकोश आहेत ते हळूहळू बत्ताशासारखे होतात. म्हणजे तो बत्तासा स्पंजसारखाच दिसतो पण तो आकुंचन प्रसरण नाही पावत. तर अशा प्रकारची स्थितीस्थापकता जर वाया गेली तर मात्र आता यांनी सांगितलं त्याप्रमाणे हवा आत घेतली जाते पण आकुंचन न झाल्यामुळे हवा आत साचून राहते. तर याला फारसं काही करता येतं असं नाही दुर्दैवानं. म्हणजे कसं आहे की अलीकडच्या टप्प्यात जर उपचार घेतले तर यावर औषधं नक्की उपलब्ध आहेत. इन्हेलरद्वारे श्वासावाटे घ्यायची औषधं. पण ते औषधं घेऊन सुद्धा जर नाही फरक पडत असेल तर मी सांगेन की यांनी योगासनं करावीत. विशेषतः श्वासपटलाचं काम वाढवण्यासाठी काही योगासनांचं त्यांनी योगासनं करायला हवीत. ते केल्यानंतर हे होईल. आणि यासाठी मी सांगेन की दीर्घ श्वसन आणि म्हणजे श्वास आत हळूहळू घ्यायचा आणि हळूहळू बाहेर सोडायचा, या प्रकारच्या गोष्टींनीच फायदा होऊ शकेल. कारण या वयात फार मोठा फरक पडणार नाही पण फरक जरूर पडतो. डॉक्टरांचा सल्ला घेऊन इन्हेलर्स आणि योगासनं. बरोबर. दहिसरून डॉक्टर एक दूरध्वनी घेऊन मनीषा कुर्डीकर आपल्याशी बोलतात. नमस्कार. बोला. हॅलो.
हॅलो, बोला, आपला प्रश्न विचारा. हा, माझ्या मुलीला 4 वेळा आतापर्यंत निमोनिया रिपीट झालेला आहे. ती 6 वर्षाची आहे आणि तिची ब्रोंकोस्कोपी केली आम्ही आणि त्याच्यामध्ये तिला लंग्स मध्ये छोटा कोलॅप्स आलेला आहे आणि आता तिला वरचेवर म्हणजे बाहेर वगैरे गेलं की तिला वरचेवर ताप चढतो, म्हणजे 2-3 वगैरे ताप येतो तिला आणि डॉक्टर म्हणजे चेस्ट कंजेशन आहे वगैरे सांगतात आणि अँटीबायोटिक्स वगैरे देतात, औषधांनी कंट्रोलमध्ये येतं, पण अगदी दर महिन्यालाच होतं. तर मला जरा याच्याबद्दल माहिती हवी होती. अगदी महत्वाची अगदी गोष्ट आहे किंवा महत्वाची केस आहे की यामध्ये वारंवार निमोनिया होत असेल आणि कोलॅप्स असेल तर कोलॅप्स म्हणजे फुफ्फुसाचा ठराविक भाग आकुंचन पाहून तसंच राहणं. तर वय 6 असल्यामुळं मला इथं थोडीशी काळजी अशी वाटते की क्षयरोगामुळं फुफ्फुसामध्ये एखादा लिम्फ नोड म्हणजे लसिका ग्रंथी तर वाढली नाही ना, याला आम्ही इपिट्युबरक्युलोसिस असं म्हणतो. आणि तसं जर असेल तर तो पुढचा भाग डिस्टल पार्ट गेट कोलॅप्स्ड. तर हा कोलॅप्स पार्ट जर असेल आणि निमोनिया वारंवार होत असेल तर ही एक पॉसिबिलिटी. अनदर पॉसिबिलिटी इज ऍस्परजिलोसिस. जर मुलीला थोडं ॲलर्जी सारखा त्रास असेल आणि छाती वाजणं, खोकला येणं अशा प्रकारचा त्रास असेल तर ऍस्परजिलसमुळे निमोनिया होतो. या 2 गोष्टी रूल आउट करा आणि यासाठी ट्युबरक्युलिन टेस्ट नावाची मांटू टेस्ट त्याला म्हणतो आपण. क्षयरोग आहे का नाही हे बघा आणि जंतू संसर्ग फंगसमुळे म्हणजे बुरशीमुळे होतोय की नाही बघा. हे डॉक्टरांना तुम्ही सांगायला हरकत नाही. या प्रकारची चाचणी करून ते जर नसेल तर अन्य काही कारण आहेत हे मुलीला बघितल्याशिवाय सांगता येणार नाही फोनवर. डॉक्टर, मगाशी तुम्ही उपचारांबद्दल सांगत होता, जसे इनहेलर्स बद्दल तुम्ही सांगितलं, तसेच आणखीन कोणते? तर यामध्ये इनहेलर्स वेगवेगळ्या प्रकारचे आता उपलब्ध आहेत. श्वासावाटे घ्यायची औषधं उपलब्ध आहेत. याशिवाय आपल्याला पल्मोनरी फंक्शन टेस्ट केल्यानंतर ब्रॉन्कोस्कोपी नावाची जी चाचणी आहे, फायबर ऑप्टिक ब्रॉन्कोस्कोप, यामध्ये रुग्णाला भूल न देता बऱ्याच रुग्णांमध्ये लंग ऍब्सेस होतो किंवा दम्याचे जे रुग्ण असतात त्यांना कफ बाहेर पडत नाही, सुटत नाही, तर तो कफ आत अडकतो. तर अशा रुग्णांमध्ये ब्रॉन्कोस्कोपीद्वारे ते आतला कफ काढता येतो आणि त्याची तपासणी करून जंतुसंसर्ग कुठल्या प्रकारचा आहे हे बघता येतं. आणि हल्ली स्लीप ॲपनिया सिंड्रोम नावाचा जो आजार आहे, म्हणजे रात्री घोरतात लोक आणि दिवसभर झोपेत असतात, तर या लोकांची फुफ्फुसाची क्षमता कमी झाली असते. तर यांना आपल्याला वेगळ्या प्रकारचं ऑक्सिजन देता येतो, वेगळ्या प्रकारचे औषध देता येतात आणि ह्या औषधांबरोबर अर्थातच मी सांगेन की योगासनं आणि लाईफस्टाईल चेंज ह्या 2 गोष्टी पण मी सांगेन. डॉक्टर, योगासनांचा उल्लेख आपण 1-2दा मगासपासून केला, तर योगासनांबरोबर इतर आणि कुठले व्यायाम प्रकार असे आहेत का की ज्यामुळे श्वसनाची म्हणजे फुफ्फुसाची क्षमता वाढवता येईल? अगदी. मी तर असं सांगेन की लोकांनी नियमित चालणं आणि स्वच्छ हवेत चालणं, अर्थात शहरी भागामध्ये स्वच्छ हवा कुठून आणायची हाही प्रश्न येईल. पहाटेच्या वेळी कदाचित, पहाटेच्या पेक्षाही थोडंसं उशिरा मी सांगेन, पण प्रदूषण नसलेल्या त्या काळामध्ये चालायला पाहिजे. आणि योगासनांमध्ये विशेषतः दमेकरांनी शवासन करायला हरकत नाही, सर्वांगासन करायला हरकत नाही, हलासन चांगलं आहे, पश्चिमोत्तानासन चांगलं आहे, पवन मुक्तासन आहे. ह्या प्रकारची योगासनं तुम्हाला अर्थात दम्याचा त्रास असेल तर उपयोगी ठरतात. आणि व्यायाम प्रकार जे आहेत ज्यांना त्रास कमी तीव्रतेचा असतो त्यावेळी करायला हवेत. आणि दम्याच्या रुग्णांनी विशेषतः ज्याच्यामध्ये हाताची हालचाल होते, म्हणजे या पेक्टोरल गर्डल म्हणतो, म्हणजे हाताने वजन उचलणं किंवा हाताने काही करणं, अशा प्रकारचे व्यायाम टाळावेत. आणि जिथं पायाची हालचाल होते, विशेषतः चालणं, जॉगिंग किंवा सायकलिंग, या प्रकारचे व्यायाम दमेकरांनी करायला हरकत नाहीत. आणि ज्यांना वेगळ्या प्रकारचा आजार आहे, सीओपीडी, तर त्यांनी दीर्घ श्वसन घेणं आणि सोडणं या प्रकारचा व्यायाम करायला हरकत नाही. काही उपकरण आहेत, आज मी आणलेले नाही आहेत, तर त्या उपकरणातून श्वास घेणं सोडणं हाही एक चांगला व्यायाम प्रकार रुग्णांना देता येतो. डॉक्टरांकडून आज आपण फक्त विकार कोणते आहेत याबद्दल माहिती घेतली नाही, तर ते विकार कोणते आहेत, कशामुळे होतात, ते टाळावे यासाठी काय करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम प्रकार, योगासनं याचा वापर कसा करावा आपल्या शरीराच्या स्वस्थतेच्या दृष्टीने, याबद्दल माहिती घेतली. मला वाटतं या डॉक्टरांनी सांगितलेलं सर्व मार्गदर्शनपर ज्या काही टिप्स आहेत किंवा सूचना आहेत त्या आपण पूर्णतः लक्षात ठेवूया आणि डायरी मेंटेन करण्यापासूनच्या सर्व सूचनांचं पालन केलं तर मला वाटतं श्वसन रोगाबद्दलचे आपले जे खूप मोठ्या प्रमाणात रोग होण्याचं किंवा रौद्र स्वरूप धारण करण्याचं जे प्रमाण आहे ते निश्चित कमी होईल. आपण डॉक्टरांचे धन्यवाद, आभार मानूया. ते कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. डॉक्टर, तुम्ही इथे आलात. हॅलो सखीच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला पुन्हा एकदा, मगाशी मी खरं तर सांगितलंय पण पुन्हा एकदा मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे, ती म्हणजे सोमवार ते बुधवार आपण एक चित्रपट 3 भागांमध्ये दाखवतो. तर आज आहे मंगळवार. आज रात्री 8 वाजता देवकी या चित्रपटाचा दुसरा भाग आपण दाखवणार आहोत. जरूर आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्या, आनंद घ्या. धन्यवाद.
सखी प्रायोजक महाराष्ट्र